मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 मधील 9व्या टॉपिकला आज आपण सुरुवात करतोय. टॉपिकचं नाव आहे सोशल हेल्थ, याचा अर्थ सामाजिक आरोग्य. हा टॉपिक आपल्या दैनंदिन जीवनाशी किंवा दैनंदिन आपलं जे वातावरण आहे, आपण ज्या सभोवतालामध्ये राहतो त्या वातावरणाचा परिणाम आपल्या वैयक्तिक आयुष्यावर कशा पद्धतीने होतो याविषयीचा आहे. म्हणून पुस्तकी ज्ञानापेक्षा आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभव हे या प्रकरणाचे मार्क मिळवून देण्यासाठी आपल्याला जास्त उपयोगी येणार आहेत. या टॉपिकमध्ये जे पॉइंट्स आपण पाहणार आहोत त्याविषयी सुरुवातीला बघूयात. सोशल हेल्थ म्हणजेच सामाजिक आरोग्य म्हणजे काय ही संकल्पना आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर फॅक्टर्स एंडेंजरिंग द सोशल हेल्थ, सामाजिक आरोग्यावरती घातक परिणाम करणारे किंवा वाईट परिणाम करणारे घटक कोणते आहेत त्यांचा आपण विचार करणार आहोत. आणि अतिशय महत्वाचा शेवटचा पॉइंट तो म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. आपण पाहतो की विद्यार्थी असो किंवा पालक असो किंवा कुटुंबामधील वेगवेगळे घटक, समाजामधील वेगवेगळे घटक असो, हे वेगवेगळ्या कारणांनी तणावाखाली जगत आहेत. आणि हा मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याविषयीची आपण माहिती या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला आपल्याला विचार करण्यासाठी काही प्रश्न दिला बघा. एल्डर्स ऑलवेज इन्स्ट्रक्ट यू टू गेट आउट ऑफ अ होम, टू इंटरॅक्ट विथ रिलेटिव्स अँड अदर्स अँड प्ले आउटडोर गेम्स, बट नॉट टू स्पेंड टाइम कंटिन्युअसली विथ टेलिव्हिजन अँड फोन अँड इंटरनेट. सध्याची करोनाची परिस्थिती पाहिली तर थोडंसं चित्र वेगळं आहे, पण नेहमी आपण घरोघरी हे संवाद ऐकत असतो की विशेषतः कुमारवयीन जी मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत यांना सांगितलं जातं की टेलिव्हिजनच्या समोर किंवा टीव्हीच्या समोर, इंटरनेट समोर, मोबाईल फोनवरती अडकून न पडता घराच्या बाहेर जावा, आपले जे नातेवाईक आहेत किंवा मित्र परिवार आहे यांच्यामध्ये मिसळा, मैदानावरचे जे खेळ आहेत ते खेळा, की जेणेकरून जो डिजिटल मीडिया आहे किंवा स्क्रीनचं एक्सपोजर आहे ते कमी करणं गरजेचं आहे. हे का आवश्यक आहे? तर डिजिटल मीडियामध्ये अडकून पडल्यामुळं आपला शारीरिक जो श्रम व्हायला पाहिजे ते होत नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून आपलं शारीरिक आरोग्य धोक्यात येतंय. आणि ज्यावेळेला एखाद्याचं वैयक्तिक आरोग्य धोक्यात यायला लागतं, साहजिकच त्याचा परिणाम कुटुंबावर, साहजिकच समाजावर व्हायला लागतो आणि सामाजिक आरोग्य धोक्यात येतं. म्हणून आपल्या वैयक्तिक आरोग्याच्या दृष्टीनं, समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीनं समाजामध्ये मिसळणं, एकोलकोंडेपणा सोडणं हे आवश्यक आहे, हे याच्यातून आपल्याला लक्षात येतं. Why the children of your age are instructed same in the each home. पाहिलं आपण आता की प्रत्येक घरामध्ये मुलांना या सूचना दिल्या जातात की घराच्या बाहेर पडा, मैदानी खेळ खेळा, टीव्ही किंवा मोबाईल याचा वापर कमी करा. याची कारणं पण आता आपण पाहिली. Our lifestyle has been changed to some extent in this age of a technology. जे बदलते तंत्रज्ञान आहे हे आपल्याला मोहात पाडतंय. टीव्हीवरती येणाऱ्या सतत जाहिराती किंवा कार्यक्रम असेल, सिरियल्स असतील किंवा मोबाईलवरती जे आपल्याला इंटरॅक्टिव्ह वाटणारे जे काही मटेरियल असेल, साहित्य असेल, त्यामध्ये आपण अडकून पडतो आणि साहजिकच आपले फिजिकल एक्झर्शन जे आहे ते कमी होत आहे. ईच पर्सन इज बिझी विथ ओन डेली रुटीन वर्क अँड फेवरेट जॉब ओनली. आपल्याला असं पाहायला मिळतंय की प्रत्येक व्यक्ती, विद्यार्थी असेल, पालक असेल, तर तो त्याच्या दैनंदिन कामकाजामध्ये अडकलेला आहे आणि एका रुटीन वर्क मधून तो जात आहे. सो हाऊ मच इट इज सायंटिफिकली करेक्ट. म्हणजे एखाद्या ठराविक चाकोरीमधून जाणं आणि इतर घटकांचा विचार न करणं हे कितपत योग्य आहे? साहजिकच त्या व्यक्तीच्या दृष्टीनं आणि समाजाच्या दृष्टीनं सुद्धा हे योग्यकारक नाही आहे. अर्लियर वी हॅव स्टडीड इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल हेल्थ, क्लीनलीनेस अँड स्टेइंग हेल्दी. यापूर्वी पण आपण माहिती घेतलेली आहे की शारीरिक आरोग्य, स्वच्छता आणि आरोग्यपूर्ण शरीर राखणं हे किती आवश्यक आहे किंवा किती महत्वाचं आहे याची माहिती आपण घेतलेली आहे. However, the concept of health does not end with it only. खरं तर आरोग्याचा जो कन्सेप्ट आहे किंवा जी संकल्पना आहे हे एवढ्या पॉइंटवरती संपत नाहीये. म्हणजे फक्त स्वतःचं आरोग्य आपण व्यवस्थित ठेवलं, छान राहिलो की बस असं नाहीये. तर आपल्याला सामाजिक आरोग्याचं किंवा सामाजिक बंधन पाळण्याचं हे सुद्धा भान असणं किंवा येणं आवश्यक आहे, याचा अर्थ असा होतो. नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात. ट्राय दिस एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. क्लासिफाय युअर क्लासमेट्स इन टू द फॉलोइंग ग्रुप्स डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन फॉर अ वीक. एक आठवड्याभर आपल्या वर्गातले जे मित्र आहेत त्यांचं निरीक्षण करा आणि त्यांची वर्गवारी किंवा गट आपल्याला तयार करायला सांगितलेलं आहे. मित्रांनो, काही ठिकाणी सध्या शाळा चालू झालेल्या आहेत. करोनाच्या दुष्प्रभावामुळे बरेच दिवस आपण वर्गात किंवा शाळेमध्ये जात नव्हतो. पण जर आपण शाळेत जात असेल तर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे किंवा जेव्हा आपली शाळा सुरू होईल, वर्गात जाऊ त्यावेळी हे नक्की तुम्ही करून पहा. काय करायचंय तर 3 गट त्यांनी सांगितलेत पहा. हायली इंटरॅक्टिव्ह, ओकेजनली इंटरॅक्टिव्ह आणि नॉन इंटरॅक्टिव्ह या पद्धतीने आपल्याला वर्गातील विद्यार्थ्यांची वर्गवारी करायची. म्हणजे काय बघा,
हायली इंटरॅक्टिव्ह म्हणजे इतरांशी बोलणारे किंवा संवाद साधणारे विद्यार्थी. आपण वर्गात पाहतो की काही मुलं सारखी बडबड करतात, इतरांशी संवाद साधतात, हे त्या वर्गातले हायली इंटरॅक्टिव्ह, जास्त बोलणारे. ओकेजनली इंटरॅक्टिव्ह म्हणजे गरजेपुरते कामापुरते बोलणारे, इतर वेळेला शांत राहणारे, असा हा दुसरा वर्ग. आणि तिसरा नॉन इंटरॅक्टिव्ह म्हणजे काही त्यांचा देणं घेणं नाही, कोणाशी काही संबंध नाही, अगदी एकटे राहणारे, असा एक तिसरा वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. Make a list of the friends of each of the above three group members and also mention the group to which you belong. आपल्याला असं सांगितलंय की आपल्या वर्गात जे मित्र असतील तर त्यांची या 3 गटानुसार वर्गवारी करा आणि सगळ्यात महत्वाचं त्यापैकी कोणत्या गटात आपला समावेश होतो हे पण ठरवा. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत तो म्हणजे सोशल हेल्थ, जो आजचा मुख्य आपला टॉपिक आहे आणि त्या टॉपिकवरतीच आपण डिस्कशन करतोय. सोशल हेल्थ याचा अर्थ सामाजिक आरोग्य. सामाजिक आरोग्याच्या वेळेला आपण म्हणतो समाजाच्या आरोग्याचा विचार करतो, खरं तर त्याच्यावर परिणाम करणारे असंख्य घटक आहेत. आपल्याला या विशिष्ट सिलेबसनुसार किंवा आकृतीबंधानुसार, ज्या अभ्यासक्रमाचा जो ठरवलेला आकृतीबंध आहे त्यानुसार या गोष्टी सर्व कव्हर होणार नाहीत, पण साधारणतः कोणत्या अँगलनं आपण सामाजिक आरोग्याचा विचार करायला पाहिजे याविषयी माहिती करून देणारा एक चार्ट इथं पुढे दिलेला आहे, तो आपण बघूयात. Observe and discuss. Observe the following chart. Discuss about the relationship of various factors shown therein with the social health. सामाजिक आरोग्याचा जर विचार केला तर हा जो पुढे दिलेला आपल्याला समोर जो चार्ट आहे, या चार्टच्या आधारे कोणकोणते घटक सामाजिक आरोग्यावरती परिणाम करतात त्याची यादी दिलेली आहे. खरं तर या प्रत्येक घटकावरती आपल्याला विचार करायचा आहे आणि त्यातून ठरवायचं की या प्रत्येक घटकाचं किती महत्व आहे सामाजिक आरोग्य टिकवण्याच्या दृष्टीने. एक एक घटक आपण विचारात घेऊयात. त्यामध्ये पहिला महत्वाचा घटक मला असं जाणवतो एज्युकेशन. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीनं शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. त्याचा काय रोल आहे यावर विचार करा. जर शिक्षण असेल म्हणजेच आपल्याला ज्ञानात्मक उंची जर वाढत असेल तर आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो किंवा सामाजिक आरोग्य टिकवणं ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव होईल. फायनान्शियल स्टेटस म्हणजे आर्थिक स्थिती आपली कशी आहे, कोणत्या कुटुंबामध्ये राहतो, आपलं उत्पन्न काय आहे, याचाही याच्यावरती परिणाम होतो. गार्डन्स, ज्याला आपण उद्यानं किंवा बागा म्हणतो, आपल्याला ताणतणाव घालवण्यासाठी बागेमध्ये जाणं किंवा ज्याला आपण हिरवी वृक्ष वनराई पाहणं असं म्हणतो, की जो ताणतणावाला आपल्याला रिलॅक्सेशन मिळणं, याच्यासाठी गार्डनचा काय रोल आहे यावरही आपल्याला विचार करायचा आहे. त्यानंतर सोशल अँड फिजिकल कंडिशन्स ऑफ द सराउंडिंग, आपला जो सभोवतालचा परिसर आहे त्याची सामाजिक आणि भौतिक स्थिती कशी आहे याचा परिणाम कसा होतो. त्यानंतर सोशल एन्व्हायरमेंट ऑफ द सराउंडिंग, सामाजिक जे वातावरण आता मी बोललो तुम्हाला किंवा एन्व्हायरमेंट आहे, आपल्या सभोवताली असणारं सामाजिक वातावरण, याचा परिणाम काय होतो हा पण आपण विचार करणार आहोत. त्यानंतर रेसिडेन्शियल एरिया, कोणत्या परिसरामध्ये राहतो, कोणत्या भागामध्ये आपण राहतो, तिथलं परिसर कसा आहे किंवा लोकवस्ती कशी आहे, त्याचाही सामाजिक आरोग्यावर किंवा वैयक्तिक आरोग्यावर परिणाम होतो. वॉटर, आपल्याला पाण्याची उपलब्धता कशी आहे, टॉयलेट्स उपलब्धता आहे का किंवा काय दर्जाचे आहेत, हाही पॉइंट महत्वाचा आहे. त्यानंतर पॉलिटिकल कंडिशन्स अँड व्ह्यूज, सामाजिक जे राजकारण असेल त्याची परिस्थिती कशी आहे, व्ह्यूज म्हणजे दृष्टिकोन कसा आहे समाजाकडे असणारा. त्यानंतर प्लेग्राऊंड्स, खेळाचे मैदान विद्यार्थ्यांसाठी किंवा मुलांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. आपल्या दैनंदिन अभ्यासाचा ताण असेल किंवा इतर कोणत्या कारणाने जर ताण येत असेल तर अतिशय मुक्त छंदानं काही वेळ जर आपण खेळलो, शारीरिक जर व्यायाम केला तर नक्कीच आपलं मन उत्साही होईल, ताजतवान होईल आणि परत आपल्या कर्तव्याला म्हणजे अभ्यासाकडे आपण वळू शकू. सोशल ट्रीटमेंट, आपल्याला समाजाकडून कशी वागणूक मिळते हे पण खूप महत्वाचं आहे. सोशल सेफ्टी, सामाजिक दृष्ट्या आपण किती सुरक्षित आहोत हा एक पॉइंट यामध्ये आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, ज्याला आपण परिवहन म्हणतो किंवा दळणवळणाची साधनं जी आहेत ती कुठल्या प्रकारची आहेत, उपलब्ध आहेत किंवा नाही. एज्युकेशन अँड जॉब अपॉर्च्युनिटीज, तरुण वर्गाच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा हा पॉइंट आहे. शिक्षण आणि नोकरीच्या संधी या जर उपलब्ध असतील तरच साहजिकच ताण येणार नाही. आपल्या काय म्हणता दिनचर्या चालवणं किंवा आपली करिअर डेव्हलपमेंटच्या दृष्टीने हा पॉइंट जो आहे तो महत्वाचा आहे. आणि सॅटिस्फाईंग बेसिक नीड्स ऑफ पर्सन, दॅट इज फूड, क्लोथिंग, शेल्टर अँड मेडिसिन, आपल्या प्रत्येकाच्या काही प्राथमिक गरजा आहेत, त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध उपचार मिळणं हे एक आवश्यक आहे. मला वाटतं हा जो चार्ट आहे हा खूप माहितीपूर्ण आहे. यातल्या प्रत्येक पॉइंटवरती आपण थोडं थोडं जरी बोललो तरी सामाजिक आरोग्य राखण्याच्या दृष्टीनं आपण काय करू शकतो किंवा कोणते घटक जबाबदार आहेत याचा आपल्याला नक्की अंदाज येईल.
मला वाटतं या डिस्कशनवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की सामाजिक आरोग्यावरती नियंत्रण करणारे जे वेगवेगळे घटक आहेत ते कोणते आणि कशा पद्धतीने काम करतात. नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात. आउट ऑफ द व्हेरियस एस्पेक्ट्स ऑफ द सोशल हेल्थ वी थॉट अबाउट ओनली वन इन द अबोव मेन्शन्ड ऍक्टिव्हिटी. एक ऍक्टिव्हिटी आपण वर्गात जी सांगितली होती ना मुलांच्या बाबतीत, ही एक ऍक्टिव्हिटी आहे की ज्यामधून आपण समाजावर परिणाम करणाऱ्या घटकांबद्दल बोलत होतो. सोशल हेल्थ इज द ॲबिलिटी ऑफ अ पर्सन टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप विथ अदर पर्सन्स. हे खूप महत्वाचं विधान आहे पहा, ज्याला आपण सामाजिक आरोग्य असं म्हणतो किंवा सोशल हेल्थ असं म्हणतो. याच्यामध्ये नेमकं काय सांगायचंय तर एखाद्या व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीशी रिलेशन डेव्हलप करण्याची जी विकास होतो किंवा जे ॲबिलिटी डेव्हलप होते त्यालाच खरं तर सोशल हेल्थ म्हणायचं किंवा सामाजिक आरोग्य म्हणायचं. काय म्हणालो परत एकदा बघा, एखाद्या व्यक्तीच्या किंवा विद्यार्थ्याच्या दृष्टीनं समाजामध्ये रिलेशन डेव्हलप करणं, त्या समाजामध्ये मिसळण्याची क्षमता विकसित होणं, हा खऱ्या अर्थानं सामाजिक आरोग्यातील महत्वाचा भाग आहे. Ability to change one's own behavior according to the changing social conditions is an important characteristic of a social health. सगळ्यात महत्वाचं सामाजिक आरोग्यातील घटक कोणता असेल तर एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीनं त्याच्या वागणुकीमध्ये, त्याच्या वर्तनामध्ये बदल होणं. कसा तर समाजाच्या अनुषंगानं किंवा सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगानं स्वतःमध्ये बदल करून घेता येणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. Various factors like the strong personality, having a large number of friends and relatives, proper use of our time during the loneliness and with a peer group, trust in others, respect and acceptance of the others are important good social health. पहा, सामाजिक आरोग्य ज्या वेळेला आपण विचारात घेतोय त्यावेळेला आपल्या वैयक्तिक दृष्टीनं काही गोष्टी महत्वाच्या आहेत. जर त्या गोष्टींचा विकास आपला झाला तर आपण सामाजिक आरोग्य विकसित करण्यासाठी किंवा ते टिकवण्यासाठी मदत करू शकतो. कोणते असे घटक आहेत की जे वैयक्तिक दृष्टीवर फार महत्वाचे आहेत बघा. फॅक्टर्स लाईक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. आपलं व्यक्तिमत्व हे खंबीर असलं पाहिजे. खंबीर व्यक्तिमत्वाची निर्मिती ही सामाजिक आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे. स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. त्यानंतर हॅव्हिंग लार्ज नंबर ऑफ फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह. आपण काही आपले मित्र पाहतो की ज्यांचा मित्र परिवार खूप आहे. आपल्याला किती मित्र आहेत यानुसार आपला स्वभाव ठरतो. काही जणांना खूप मित्र असतात, काही जण मित्र शोधावे लागतात, कोण मित्रच होत नाही. काय कारण याचं? आपला स्वभाव यासाठी जबाबदार असतो. म्हणजे तुम्हाला मित्र कसे आहेत आणि ते कोणते आहेत यावरून तुमची पर्सनॅलिटी ठरत असते. प्रॉपर यूज ऑफ अ टाइम ड्युरिंग द लोनलीनेस. हा अतिशय महत्वाचा पॉइंट. आपण लोनलीनेस म्हणजे ज्या वेळेला आपण एकटे असतो तर ह्या एकट्या किंवा रिकाम्या वेळेमध्ये आपण नेमकं काय करतो, कशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी करतो हे खूप महत्वाचं आहे. अँड विथ अ पियर ग्रुप म्हणजे आपण एकटे असताना आणि आपल्या समवयस्क मित्रांच्या बरोबर असताना आपलं वर्तन कसं आहे हे पण महत्वाचं आहे. ट्रस्ट इन अदर्स हे खूप भावना महत्वाचे. इतरांवर विश्वास ठेवायला आपण शिकलं पाहिजे. बऱ्याच वेळेला पाहायला म्हणजे मिळत नाही पहा की समोरच्या वरती विश्वासच नसतो. तर हा एक गुण आपल्यामध्ये व्यक्तिमत्व विकासातून डेव्हलप होणं आवश्यक आहे. ट्रस्ट, विश्वास ठेवणे. रिस्पेक्ट, इतरांना मान देणे, त्यांचा मान राखणे. त्यानंतर ऍक्सेप्टन्स फॉर अदर्स म्हणजे इतरांचा स्वीकार करणं. म्हणजे काही गुण आपल्याला आपल्यासारखे सगळे मित्र भेटणार नाही, त्यांच्या गुणासहित एखादी व्यक्ती स्वीकारणं म्हणजे ऍक्सेप्टन्स भाव हा येणं अतिशय महत्वाचं आहे. आर इम्पॉर्टंट फॉर गुड सोशल हेल्थ. सामाजिक आरोग्यासाठी आपल्या वैयक्तिक दृष्टीनं यांचा विकास होणं अत्यंत महत्वाचं आहे. वी हॅव सीन दॅट व्हेरियस फॅक्टर्स अफेक्ट द सोशल हेल्थ. आतापर्यंत आपण चर्चा केली की बरेचसे फॅक्टर आहेत की जे सामाजिक आरोग्यावरती परिणाम करतात. आपण एक एक फॅक्टर विषयी सारांशानं बोलणार आहोत. अगदी काही मर्यादित फॅक्टरचा आपण इथं विचार करणार आहे. पहिला आपण बघूयात फॅक्टर्स डिस्टर्बिंग द सोशल हेल्थ. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे किंवा त्याला हानी पोहोचवणारे काही घटक आहेत, त्यांचा आपण एक एक करून विचार करणार आहोत. त्यापैकी पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे मेंटल स्ट्रेस. मेंटल स्ट्रेस हा महत्वाचा पॉइंट असं म्हणतो मी या अर्थानं की मानसिक ताण. मी अगदी सुरुवातीला डिस्कशन मध्ये बोललो पहा, आपल्याला असं वाटतं की मोठ्या लोकांना फक्त ताण आहे, मोठ्या लोकांना असं वाटतं की आपल्याला फक्त ताण आहे, शिक्षकांना वाटतं आम्हाला फक्त ताण आहे, पालकांना वाटतं आम्हाला ताण आहे, विद्यार्थी म्हणतात आम्हाला ताण आहे. मग नेमकं ताण आहे कोणाला? तर वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येकाच्या दृष्टीनं वेळेचं नियोजन, कामाचं नियोजन जर नसेल किंवा अन्य काही घटक आहेत जे आता आपण विचारात घेणार आहोत त्यावरून मानसिक ताण निर्माण का होतो,
कशा पद्धतीने होतो, त्याच्यावरती आपण काय उपाययोजना करायला पाहिजे याचा अंदाज येतो. या टॉपिकमध्ये इथे एक फोटोग्राफ दिलेला पहा, मेंटल स्ट्रेस असणाऱ्या विद्यार्थ्याशी रिलेटेड. इथे एक आपल्याला फोटोग्राफ दिसतोय. या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्याला मानसिक ताण आहे. म्हणजे ज्यावेळेला एखादी व्यक्ती ताणात असते त्यावेळेला साहजिकच समाजाशी किंवा बाजूच्या व्यक्तींशी संपर्क तोडते आणि ती एकांतात जाते. हे एक इंडिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. Competition has increased in opportunities for education, employment and business due to increase in population. जी वाढती लोकसंख्या आहे त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आता याचा परिणाम काय झाला बघा, स्पर्धा वाढलेली आहे. कशामध्ये? शिक्षणाच्या संधीबद्दल किंवा नोकरीच्या संधी, व्यवसायाच्या संधी, या प्रत्येक ठिकाणी स्पर्धा वाढलेली आहे. आणि याचा परिणाम चिल्ड्रन आर फेसिंग द प्रॉब्लेम्स ऑफ लोनलीनेस अँड मेंटल स्ट्रेस due to reasons like the nuclear family and the parents staying outdoor due to job. आता एक समाजामध्ये आपल्याला कॉमन बदल असं पाहायला मिळतो. मी मगाशी सुरुवातीला बोललो पहा की आपल्या दैनंदिन जीवनाचा जर आपण अभ्यास केला, आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा जर अभ्यास केला तर पुस्तकाशिवाय सुद्धा यावरती आपण बरंचसं बोलू शकतो. मुलांच्या दृष्टीनं काय होतंय तर मुलांमध्ये लोनलीनेसपणा म्हणजे एकाकीपणा यायला लागलाय किंवा तो वाढायला लागलाय. त्यामुळं मानसिक ताण येतोय. असं का घडतंय? तर मुलांच्या दृष्टीने म्हणजे मुलांच्या किंवा चिल्ड्रनच्या दृष्टीने जे असणारे प्रॉब्लेम आहे त्याचा जर विचार केला तर तो काय आपल्याला आढळतोय तर लोनलीनेस किंवा मेंटल स्ट्रेस मुलांमध्ये आहे. त्याची कारणं काय? तर रिझन्स लाईक द न्यूक्लिअर फॅमिली. न्यूक्लिअर फॅमिली पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती पहा, म्हणजे सगळे कुटुंबातील घटक एकत्र राहायचे. पण आताची जी कुटुंब पद्धती आहे न्यूक्लिअर फॅमिली, याचा अर्थ विभक्त कुटुंब पद्धती. म्हणजे आई वडील आणि मुलं हेच फक्त एकत्र राहतात. त्यात आई वडील जॉबला जर जात असतील दिवसभर तर ती मुलं एकटी पडतात. हा त्यामधील पॉइंट आहे. देर आर मेनी बाइंडिंग्स ऑन गर्ल्स अँड एक्सेसिव्ह फ्रीडम फॉर द बॉयज इन सब फॅमिलीज. काही कुटुंबामध्ये असं पाहायला मिळतं की मुलांना थोडासा स्वैराचार आहे, मुलांना स्वातंत्र्य आहे, परंतु मुलींवरती मात्र बंधनं जास्त घातली जातात. Boys enjoy the concession from their domestic duties, whereas girls have compulsion for the same on the pretext that should be used to it. काही वेळेला असं होतं की मुलांना स्वातंत्र्य दिलं जातं किंवा घरातील कामामधून त्यांना सवलत मिळते, पण मुलींच्या बाबतीत असं मानलं जातं की त्यांना सवय व्हावी, शुड बी यूज टू इट, म्हणजे त्या कामाची सवय मुलींना व्हावी असं म्हणून ही कामं मुलींना लावली जातात. म्हणजे मुलींच्या दृष्टीने जर विचार केला तर त्यांच्या बाबतीत हे एक ताणाचं कारण आहे. Do you see the advertisement about increasing awareness on avoiding the discrimination between the girls and boys or the sister and brother in a same family on choice for the fresh leftover food learning medium? आपण काही टीव्हीवरती किंवा मीडियावरती जाहिराती पाहतो की ज्यामध्ये मुला मुलींमध्ये किंवा बहीण भावांमध्ये भेदभाव करू नका असं सांगितलं जातं. मग हा भेदभाव कामाच्या बाबतीत असेल किंवा खाण्यापिण्याच्या बाबतीत असेल. काही वेळेला ताजं अन्न जे आहे ते मुलांना दिलं जातं, मुलींना दिलं जात नाही, किंवा लेफ्ट ओव्हर उरलेले पदार्थ जे आहेत दिले जातात, म्हणजे महिलांच्या बाबतीत असं केलं जातं. हे जे समाजामधील गोष्टी आपण पाहतो काही ठिकाणी, अर्थात हे सगळीकडे नाहीये, परंतु या गोष्टी सुद्धा दुजाभाव करणं याच्यामध्ये येतात. In society too, adolescent girls have to unnecessarily face the problems like the teasing and molestation. मुलींच्या बाबतीत काही समस्या येतात. अडोलसंट मुली ज्या आहेत, गर्ल्स ज्या आहेत, म्हणजे कुमारवयीन ज्या मुली आहेत, त्यांच्या दृष्टीने असं येतं की बऱ्याच वेळेला टिंगल टवाळे करणं, चेष्टा करणं किंवा विनयभंग ज्याला करणं म्हणतो, मानहानी करणं, अशा समस्या आणि त्यातून निर्माण होणारे ताण हे मुलींच्या बाबतीत पाहायला मिळतात. गर्ल्स आर फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ अ स्ट्रेस ड्यू टू सच जेंडर इनइक्वलिटी. जेंडर इनइक्वलिटी याचा अर्थ मुलगा आणि मुलगी हा जो भेद केला जातो याच्यामधून मुलींच्या वाट्याला काही बंधनं येतात किंवा त्यामुळे त्यांच्यावरती मानसिक ताणतणाव जो आहे तो निर्माण होतो. Nowadays, everyone has to face the stress due to ever increasing disorder, crime and the violence. आणखीन काही कारण आपण विचारात घेऊयात ज्यामुळे ताणतणाव निर्माण होतो. ताणतणाव निर्माण होण्यामागचं मुख्य कारण बघा, इन्क्रीजिंग डिसऑर्डर, बेशिस्तपणा किंवा निश्चितपणा, नेमकेपणा नाहीये, अनियमितपणा असणं, क्राईम, गुन्हेगारी वृत्ती, अँड व्हायलन्स म्हणजे हिंसा. हे ठराविक काही समाजामध्ये वाढत जाणारे किंवा बदललेली परिस्थिती आपण पाहतोय. बेशिस्तपणा किंवा गुन्हेगारी वृत्ती आणि हिंसा ही पण काही कारण आहेत की ज्याचा परिणाम म्हणून ताण निर्माण होतो. At the same time, people looking at this as a fast and easy way of making money may become the scapegoats
अँड बिकम पार्ट ऑफ अ सच सिस्टीम. काही वेळेला काही लोकांमध्ये अशी एक टेंडन्सी असते, झटपट पैसा मिळवण्याचा शॉर्टकट मार्ग शोधतात आणि त्यामुळे सुद्धा काही फसवे जे ट्रॅप्स असतात त्यामध्ये हे लोक अडकतात आणि ताण निर्माण होतो. सो दिस इज द डेडली इफेक्ट ऑफ द सोशल इलनेस. आणि या सामाजिक जे आरोग्य घटक म्हणजे बिघडत चाललेलं आहे किंवा सामाजिक अनारोग्य निर्माण होत आहे त्यामागील हे एक कारण असू शकतं. त्यानंतर आपण नेक्स्ट सेकंड पॉइंट बघणार आहोत की जो सामाजिक आरोग्याला बाधा पोहोचवणारा घटक आहे तो म्हणजे ऍडिक्शन. नेक्स्ट पॉइंट आपण विचारात घेतोय तो म्हणजे ऍडिक्शन. ऍडिक्शन याचा अर्थ व्यसनाधीनता. आपण समाजामध्ये पाहतो अनेक प्रकारची व्यसनं आहेत आणि त्या व्यसनाशी रिलेटेड इथं फोटोग्राफ सुद्धा आपल्याला दिसतोय, पुस्तकामध्ये आपल्याला दिलेला आहे. यामध्ये तंबाखू किंवा आपल्याला असं म्हणता येईल सिगारेट किंवा बिडी यासारख्या व्यसन पाहायला मिळतं. या मधल्या फोटोग्राफमध्ये आपल्याला ड्रग्ज घेणारी व्यक्ती दिसते, तर तिसऱ्या या पार्टमध्ये मद्यपान करणारे लिकर घेणारी व्यक्ती दिसते. मार्ग कोणता का असेना हे जी व्यसनाधीनता आहे ही वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्याला बाधा पोहोचवणारा अत्यंत महत्वाचा दुसरा घटक आहे. पियर ग्रुप इन्फ्लुएन्स इज द स्ट्रॉंगर इन केस ऑफ द अडल्टसंट्स. पहा, जी पौगंडावस्थेतील मुलं आहेत किंवा वयात येणारी जी मुलं आहेत त्यांच्या दृष्टीनं असं पाहायला मिळतं की शिक्षक किंवा पालकांच्या पेक्षा आपल्या समवयीन जे मित्र आहेत त्यांचा प्रभाव त्यांच्या मनावर जास्त असतो. म्हणून शिक्षक किंवा पालकांपेक्षा ही मुलं मित्रांच्या इम्प्रेशनमध्ये किंवा त्यांच्या प्रभावाखाली असतात आणि त्यांच्या मतानुसार ते वागतात हे आपल्याला पाहायला मिळतं. Adolescents always prefer the company of friends and follow their good or the bad habits instead of following advice of the parents and teachers. मी आता म्हणालो की वडिलांचा म्हणजे आई वडिलांचा किंवा शिक्षकांचं मत ऐकण्यापेक्षा आपला जो मित्र परिवार आहे त्यांच्या प्रभावामध्ये ती जास्त जातात. साहजिकच जे मित्र आहेत त्यांच्याच चांगल्या किंवा वाईट स्वभावाच्या ज्या काय म्हणतात आपल्याला स्वभाव असेल किंवा सवयी असतील त्याचा परिणाम त्यांच्यावरती होतो. Children in their early age try upon tobacco, cigarette, गुटखा, अल्कोहोलिक ड्रिंक्स, ड्रग्स एक्सेट्रा. आता मी म्हणालो तुम्हाला की मित्रांचा प्रभाव म्हणून किंवा मित्रांशी केलेली मैत्री त्यांच्या सवयीमुळं असं पाहायला मिळतं की कळत न कळत विद्यार्थी दशेमध्ये टोबॅको म्हणजे तंबाखू खाणं असेल, सिगारेट ओढणं असेल, गुटखा खाणं असेल किंवा काही अल्कोहोलिक ड्रिंक्स घेणं असेल, ड्रग्ज घेणं असेल, याची टेस्ट किंवा एक काय म्हणता येईल आपल्याला नमुना म्हणून मित्रांच्या सवयीनं करायला जातात आणि साहजिकच ही कायमची सवय किंवा व्यसनाधीनता होऊन बसते. ड्यू टू आयदर पियर ग्रुप प्रेशर और द सिम्बॉल ऑफ अ हाय स्टँडर्ड लिव्हिंग और ॲज अन इमिटेशन ऑफ अ एल्डर्स. आता ह्या ज्या व्यसनाच्या बाबतीत एखादा विद्यार्थी किंवा आपल्याला असं म्हणता येईल व्यक्ती बळी पडते त्याची कारण काय आहेत, तर काही वेळेला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एक उच्च राहणीमानाचे एक प्रतीक म्हणून ही व्यसनाधीनता केली जाते. अतिशय वाईट गोष्ट लक्षात घ्या. काही वेळेला मित्रांची संगत म्हणून ही केली जाते. कारण कोणतं का असेना परंतु व्यसनाधीनतेकडे वळणं हे अतिशय वाईट आहे. However, it may lead to the addiction to such deadly substances. हे असे घातक किंवा जीव घेणे जे पदार्थ आहेत याच्याकडे ओढलं जाणं हे अतिशय वाईट आहे. Temporarily intoxicating drugs of the plant origin and some chemicals may permanently damage the human nervous system, muscle system, heart, etc. पहा, तात्पुरतं एखादी नशा देणारं ड्रग जर असेल म्हणजे प्लांट ओरिजिनचं असेल किंवा कुठल्याही प्रकारचं, आपण टोबॅको बद्दल बोलतोय, तर ते तात्पुरतं जरी नशा एक वेगळ्या प्रकारची धुंदी जरी देत असेल तरी सुद्धा परमनंट असा त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो किंवा शरीरातील काही अवयवांवरती होतो. विशेषतः नर्वस सिस्टीम जे आहे, ह्युमन नर्वस सिस्टीम, याच्यावरती अतिशय वाईट परिणाम या केमिकलचा किंवा रासायनिक पदार्थांचा होतो. मसल सिस्टीम म्हणजे स्नायू संस्था आहे त्याला हानी पोहोचते. हार्ट अतिशय महत्वाचा अवयव आपला की ज्याच्यावरती जीवन अवलंबून आहे त्याला अपाय होतो. Earlier, we have studied the carcinogenic effect of the tobacco containing substances on mouth and lungs. खरं तर यापूर्वीच आपण चर्चा केलेली आहे की तंबाखूजन्य पदार्थांचा हा डायरेक्ट परिणाम म्हणून तोंडाचे आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. म्हणजे ही व्यसनाधीनता हे आरोग्याच्या दृष्टीने किती घातक आहे याची काही माहिती आपण यापूर्वी पण घेतलेली आहे. यानंतर आणखीन एक पॉइंट आपण या टॉपिक मधील बघणार आहे तो म्हणजे इनक्युरेबल डिसीजेस. आतापर्यंत आपण 2 पॉइंट पाहिले की जे सामाजिक आरोग्याशी निगडित आहेत आणि आपल्या सामाजिक आरोग्यामध्ये वैयक्तिक दृष्टीवरती किंवा व्यक्तिगत दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्याचा परिणाम सामाजिक आरोग्यावर कसा होतो हे आपण पाहतोय. आणि त्यातील पुढचा हा तिसरा पॉइंट आपण पाहतोय इनक्युरेबल डिसीज.
म्हणजे दुर्धर आजार किंवा जे गंभीर आजार आहेत त्याचाही परिणाम या सामाजिक आरोग्यावरती होतो. Factors like the ignorance toward the people with incurable diseases like the AIDS, TB, leprosy, and the mental disorders, as well as the old person, lead to increase in old age homes, and such factors also may cause harm to the social health. पहा, ह्या एकाच वाक्यामध्ये खूप काही माहिती आपल्याला दिलेली आहे किंवा हा जो पॅराग्राफ आहे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगून जातोय. नेमके काय आहे याच्यात सांगितलं बघा. फॅक्टर्स लाईक द इग्नोरन्स टुवर्ड द पीपल, म्हणजे काही लोकांकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा काही लोक दुर्लक्षित होतात. कशा अर्थानं? विथ इनक्युरेबल डिसीजेस, की त्यांना गंभीर आजार झालेले आहेत की ज्या आजारामधून ते कधी बरे होणार नाहीत किंवा परत मूळ त्यांच्या जीवनशैलीमध्ये येऊ शकणार नाही. असे कोणते आजार आहेत? लाईक द एड्स, टीबी, लेप्रोसी अँड मेंटल डिसऑर्डर्स. या आजारांमध्ये जो समावेश होतो तो म्हणजे एड्स. आपल्याला माहित आहे, ॲक्वायर्ड इम्युनिटी डेफिशियन्सी सिंड्रोम, की ज्या आजारामध्ये प्रतिकार शक्ती नष्ट होते आणि अशा व्यक्तीला कुठलाही आजार होऊन त्यामध्ये जीव धोक्यात येऊ शकतो किंवा प्राण गमवावे लागतात. दुसरा जो आजार आहे तो म्हणजे टीबी, ट्युबरक्युलोसिस म्हणतो आपण. लेप्रोसी, ज्याला कुष्ठरोग किंवा महारोग असं म्हटलं जातं. आणि आणखीन एक महत्वाचं यातला आजाराचा समावेश म्हणजे मेंटल डिसऑर्डर्स, मानसिक डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो किंवा मानसिक विकृती. तर या वेगवेगळ्या कारणाने एखादी व्यक्ती दुर्लक्षित होते. as well as the old person lead to increase in old age homes. ओल्ड एज होम्स, ज्या वेळेला वयस्कर व्यक्ती असतात की ज्या कुटुंबाच्या दृष्टीने काही हिताच्या नाहीत, उपयोगाच्या नाहीत असं वाटतात, त्यावेळेला त्या व्यक्तींना वृद्धाश्रमामध्ये पाठवतात. आपल्याला समाजामध्ये काही ठिकाणी चित्र पाहायला मिळतं. तर ज्याला आपण वृद्धाश्रम म्हणतो त्या अर्थानं ओल्ड एज होम्स आहेत. म्हणजे जे वयस्कर व्यक्ती आहेत ज्यांचा घरात काही उपयोग नाही असं वाटतं, अशा व्यक्तींकडेही दुर्लक्षित केलं जातं आणि हे वृद्धाश्रमांकडे जातात. अँड सच फॅक्टर्स मे ऑल्सो कॉज हार्म टू द सोशल हेल्थ. अर्थात ह्या घरोघरी जरी घडणाऱ्या गोष्टी असल्या तरी साहजिकच सामाजिक आरोग्यावरती याचा परिणाम कसा होतो हे आपण समजून घेऊ शकतो. हा जो पॉइंट आहे याच्याशी रिलेटेड इथं विचार करण्यासाठी आपल्याला एक पॉइंट दिला पाहिजे, फोटोग्राफ दिलेला आहे तो जरा पहा. अँड इन्सिडन्स, एक प्रसंग किंवा एक घटना या चित्रामध्ये दाखवली. काय दिसतंय चित्रामध्ये, नेमकं काय एक्सप्लेन करायचंय जरा पहा. इथं आपल्याला एक दिसतंय की एक वयस्कर अशी व्यक्ती आहे, व्यवस्थित अंगावर कपडे नाही आहेत आणि अतिशय केविलवाणी अवस्था दिसते. आणि इथे गृहिणी आहे की जी त्याच्यावरती रागवतीये. वरती एक प्रश्न विचारला पहा, व्हेदर द इन्सिडेंट शोन इन द फॉलोइंग पिक्चर इज रॅशनल, एक्सप्रेस युअर ओपिनियन. ही दिसणारी जी आकृतीमधील जो प्रसंग आहे किंवा घटना आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? इथं या व्यक्तीची जी दयनीय अवस्था आहे याबद्दल तुमचं मत काय आणि हे असं असणं योग्य आहे का? साहजिकच मित्रांनो आपल्याला कळतंय की अशा अवस्था किंवा अशी वेळ कोणावरती येता कामा नये आणि आपण ओल्डर पर्सनला किंवा ज्या वयस्कर व्यक्ती आहेत खरं तर त्यांना खूप रिस्पेक्ट करणं, आपल्या आईवडिलांचा रिस्पेक्ट करणं, मान करणं हे आपल्याला कर्तव्य आहे हे लक्षात आलं पाहिजे. कारण आपल्या आयुष्याची जी घडण असेल या जग दाखवण्यासाठी जे कर्तव्य केलेलं आपल्या आई वडिलांनी आपल्या मोठ्या करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे. त्यामुळे त्यांचा रिस्पेक्ट करणं, हा गुण विकसित होणं हा पण आपल्या व्यक्तिमत्व विकासामधील अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. मला वाटतं आजच्या टॉपिकमध्ये आपण जी चर्चा केली असेल ते तुमच्या नक्की लक्षात आलं असेल. आणखीन एक पॉइंट आपण बघणार आहे, कॅन यू टेल नंतरचा. हॅव यू एव्हर सीन द पर्सन इनब्रिटेड विथ अ ड्रग्ज ऑर द लिकर लॉइटरिंग ऑन अ डर्टी प्लेसेस. काही वेळेला आपण असं पाहतो की रोडच्या कडेला कचरा कुंडी असेल किंवा अगदी गटर घाण अवस्था असेल तर अशा घाणीच्या परिसरामध्ये काही लोक अक्षरशः लोळत पडलेले असतात. लॉइटरिंग आहे ना, लिकर लॉइटरिंग, याचा अर्थ मद्यपान केल्यामुळं किंवा व्यसन केल्यामुळं हे लोक पूर्ण समाजाचं भान हरवून त्या नशेमध्ये अशा घाणीच्या ठिकाणी लोळत पडलेले असतात. वेदर सच अ पिटिफुल कंडिशन ऑफ मोस्ट इंटेलिजंट ह्युमन बिंग इज ऍक्सेप्टेबल. ज्याला आपण असं म्हणतो की मानव हा जास्तीत जास्त विकसित मेंदू असणारा किंवा बुद्धिमान अशी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीनं किंवा मानवानं जर केवळ व्यसनाधीनताचे परिणाम म्हणून अशा घाणेरड्या ठिकाणी लोळत पडणं किंवा काय म्हणू आपल्याला जे समाजाचं भान हरपून ही जी व्यक्ती वागते हे कितपत योग्य आहे हा आपल्याला त्यांनी विचार दिलाय. यू मस्ट हॅव रीड द न्यूज अबाउट मेनी डेथ्स ड्यू टू द पॉइझनस लिकर. बऱ्याच वेळेला आपण पेपरला बातमी वाचतो किंवा मीडियामध्ये ऐकतो की विषारी दारू पिल्यामुळे काही लोकांचा मृत्यू होतो. सो व्हाय डज इट हॅपन? हे असं का घडतंय?
खरं तर मद्य निर्मिती जी आहे, लिकरची निर्मिती जी आहे ती अल्कोहोल पासून केली जाते. फर्मेंटेशन प्रॉडक्ट पासून हे बनवलं जातं. पण काही वेळेला शॉर्टकट म्हणून किंवा पैसे मिळवण्याच्या दृष्टिकोनातून चुकीच्या पद्धतीने ह्याची निर्मिती होते आणि साहजिकच त्या लिकरमध्ये पॉइझन किंवा टॉक्झिन निर्माण होतात आणि असं मद्य सेवनाचा परिणाम म्हणून त्यांचा जीव धोक्यात येतो आणि लोक मरतात. लिकर इज प्रोड्युस्ड फ्रॉम द अल्कोहोल ऑब्टेन्ड थ्रू द फर्मेंटेशन ऑफ सबस्टन्सेस. मी आता बोललो काही पदार्थांचं फर्मेंटेशन म्हणजेच किण्वण करून त्यापासून हे मद्य निर्मिती केली जाते. हाऊएव्हर इफ दिस प्रोसेस इज परफॉर्म इन अ रॉंग वे, जर ही पद्धत चुकीच्या पद्धतीनं ही प्रोसेस चुकीच्या पद्धतीनं केली गेली तर पॉयझनस लिकर इज प्रोड्युस्ड अँड प्रूव्स फॅटल फॉर द मेनी ॲट अ टाइम. आणि असं पॉयझन किंवा विष जर त्याच्यामध्ये तयार झालं तर अनेक लोकांचा जीव घेण्यासाठी ही जबाबदार ठरू शकते. फॅटल जीव घेण्यासाठी किंवा प्राण घेण्यासाठी ही जबाबदार ठरू शकते. एफिशियन्सी ऑफ द नर्वस सिस्टीम एस्पेशली ब्रेन अँड लिव्हर ॲज वेल एज द लाईफ स्पॅन ऑफ अ पर्सन डिकर्स ड्यू टू द अल्कोहोलिझम. पहा, एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीनं अल्कोहोलिझमचं ॲडिक्शन म्हणजे दारूचं जे व्यसन आहे हे कसं हानिकारक आहे त्याबद्दल आपल्याला माहिती सांगितली आहे. सगळ्यात पहिला आणि जो वाईट परिणाम होतो तो म्हणजे नर्वस सिस्टीमवरती, ज्याला आपण चेतासंस्था असं म्हणतो, मानवी चेतासंस्था, की ज्यातील महत्वाचा भाग आहे तो म्हणजे ब्रेन. तर त्या ब्रेनला याच्यामुळे अपाय पोहोचतो. अँड लिव्हर, दुसरा शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर, ज्याला आपण यकृत म्हणतो, त्याला हानी पोहोचते. ॲज वेल एज द लाईफ स्पॅन ऑफ अ पर्सन डिक्रीजेस. व्यक्तीचं आयुष्य जे आहे तेच घटतंय, आयुर्मानच कमी होत चाललेलं आहे. हा सगळा परिणाम हा अल्कोहोलिझमचा आहे. Brain development in the adolescent is hindered due to the alcoholism and thereby ability of memorization and learning becomes slow. काही पॉइंट्स खूप महत्वाचे दिलेले आहेत पहा. जर अडोलसंटचा विचार केला म्हणजे पौगंडावस्थेतील जी मुलं आहेत, वयात येणारी जी मुलं आहेत, यांच्यामध्ये जर हे अल्कोहोलिझमचं जर ऍडिक्शन असेल किंवा व्यसन असेल तर त्याचा दुष्परिणाम काय होतो? ॲबिलिटी ऑफ मेमोरायझेशन स्मरणाची जी क्षमता आहे, लक्षात ठेवण्याची जी क्षमता आहे त्याच्यावर दुष्परिणाम होतो. अँड लर्निंग बिकम स्लो. याचा अर्थ एखादा पाठ्यांश किंवा कोणताही घटक समजून घेण्यामध्ये जी ॲबिलिटी आहे समजून घेण्याची ती पण कमी होते. अंडरस्टँडिंग लेवल जी आहे ती कमी होते. ॲडिक्टिव्ह पर्सन कॅनॉट थिंक रॅशनली. हा आणखीन एक दुष्परिणाम आहे. सारासार विचार करण्याची ज्याला आपण म्हणतो ना क्षमता, एक सामान्यपणे आपण कुठल्या याला डिसिजन देतो किंवा सारासार विचार करतो, तार्किक विचार करतो, तर ही सुद्धा क्षमता व्यसनाधीनतेमुळे कमी होते. सो ड्यू टू दिस द पर्सन हॅज टू फेस द सोशल, मेंटल अँड फॅमिली इलनेस अलॉंग विथ अ फिजिकल इलनेस. म्हणजे व्यसनाधीनताचे परिणाम त्या व्यक्तिगत म्हणजे माणसाच्या दृष्टीने काय परिणाम होतो, समाजाच्या दृष्टीनं, सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने काय परिणाम होतो हे पण विचारात घ्यायला पाहिजे. पर्सन हॅज टू फेस द सोशल म्हणजे त्या व्यक्तीला सामाजिक, त्याचबरोबर मेंटल, मानसिक अँड फॅमिली इलनेस म्हणजे कुटुंबाचं अनारोग्य आपल्याला पाहायला मिळतं अलॉंग विथ अ फिजिकल इलनेस. साहजिकच या सर्व गोष्टींमध्ये तो जर अडकला गेला तर त्याचं वैयक्तिक किंवा शारीरिक आरोग्य सुद्धा धोक्यात येतं. मला वाटतं आज या पॉईंटचा आपण विचार केला तुम्हाला नक्की सगळ्यांना समजले असतील. आजच्या तासाला आपण काय काय पॉईंट पाहिले अगदी थोडक्यात परत एकदा बघूयात. आज आपण 9व्या टॉपिकला सुरुवात केली, सोशल हेल्थ. त्यामध्ये सोशल हेल्थ म्हणजे काय आणि फॅक्टर्स एंडेंजरिंग द सोशल हेल्थ याच्याबद्दल चर्चा केली. पहिल्यांदा सोशल हेल्थ म्हणजे काय आणि जे फॅक्टर्स त्याच्यावरती परिणाम करतात त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली आणि त्यातले काही ठराविक फॅक्टर बद्दल आपण डिस्कशन केलं. त्यामध्ये मेंटल स्ट्रेस, मानसिक ताणतणावाबद्दल आपण माहिती घेतली. त्यानंतर ॲडिक्शन, व्यसनाधीनतेबद्दल आपण चर्चा केली. त्यानंतर इनक्युरेबल डिसीजेस जे आहेत, दुर्धर आजार ज्याला म्हणतो आपण, त्याचा परिणाम आणि शेवटी एकूण आपल्या वैयक्तिक आरोग्याचे सामाजिक आरोग्यावर कशा पद्धतीने परिणाम होते याविषयी आपण माहिती घेतली. मला वाटतं आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. या टॉपिक मधील जो उर्वरित भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात.